नमस्कार, तुम्ही पाहत आहात महान्यूज. वाल्मिक कराडचं जेलमध्ये ऑक्सिजन लावून झोपला, अर्धी पोळी खाल्ली अन् कसा होता दिनक्रम? तर पाहूयात या क्षणाची सर्वात मोठी अपडेट. संतोष देशमुख हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या हत्येचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. महत्त्वाचे म्हणजे वाल्मिक कराडने काल पुण्यात CID कार्यालयात आले. CIDने त्याला हत्या प्रकरणात नाही, खंडणी प्रकरणात अटक केली आहे. वाल्मिक कराडला ताब्यात घेतल्यानंतर काल त्याला केज पोलीस ठाण्यात ताब्यात देण्यात आलं. त्यानंतर रात्री उशिरा त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. त्यावेळी न्यायालयात त्याला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर आता तुरुंगात त्याची दिनक्रम कसा होता याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली. दरम्यान मंगळवारी वाल्मिक कराडला अटक केल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. न्यायालयामध्ये पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर रात्री 1:45 वाजता सुमारे त्याची तुरुंगात रवानगी करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार तुरुंगात आल्यानंतर रात्री डॉक्टरांनी पुन्हा एकदा त्याची वैयक्तिक तपासणी केली. त्यानंतर रात्रभर वाल्मिक कराड ऑक्सिजन लावून झोपला होता. आज सकाळी 8:30 वाजता उठल्यानंतर त्याला चहा देण्यात आला, मात्र त्याने चहा घेण्यास नकार दिला. सकाळी 11:45 वाजता सुमारास त्याला जेवण देण्यात आलं, मात्र त्याने केवळ अर्धी पोळी खाल्ली. सायंकाळी 4 वाजता थोडा भात खाईन असंही सांगितलं. रात्री डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला प्रकृती कोणतीही समस्या नसल्याचं सांगण्यात आलं आहे. दरम्यान 14 दिवसांनी पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे, अशी शक्यता आहे. नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.